नमस्कार मंडळी, अद्विता शिंदे आम्ही चंद्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करूया मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। तर इथं मी शेवग्याच्या शेंगा आधीच उकडून घेतलेल्या आहेत। थोडीशी हळद टाकायची आणि छान असे उकडून घ्यायच्या। त्यानंतर यासाठी लागणारा जो मसाला आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, छान भाजून घेतलेलं आहे। खोबरं भाजलं की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे भाजायचे आहेत। त्यानंतर खोबरं, आलं आणि लसूण हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। त्यानंतर आपण जो भाजलेला कांदा आहे तो आणि कोथिंबीर घालून छान असं वाटण तयार करून घ्यायचं। त्यानंतर फोडणीसाठी काय करायचं आहे का पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं अर्धा चमचा घालायचा आहे आणि छान असं तडतडलं की आपण जो मसाला बनवलेला आहे वाटण ते यामध्ये तेलामध्ये ओतायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण एक अख्खा टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे। टोमॅटो छान मऊ झाला की त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकायचे आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। त्यानंतर आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते 1 चमचाभर टाकायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मसाला छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। मसाला छान परतवून घेतला की आपण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा पाण्यासकटच ओतायच्या आहेत। काही जण त्यातलं पाणी फेकून देतात, तर पाणी फेकू नका, त्यातलं सगळेच अर्क निघून जातं। तर प्लीज पाणी वापरत जाते। तर त्यानंतर आपण एक वाफ आणून द्यायची आहे। जितकं तुम्हाला रस्सा हवा आहे तितकं तुम्ही पाणी देखील वाढवू शकता। वरून कोथिंबीर घालायचं आणि छान असं सर्व करायचं। तर अगदी छान अशी भन्नाट अशी लागते आणि मस्त असं लागते। तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट जरूर करा। धन्यवाद।